हॅलो नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. गेले काही दिवस आता मम्मी आल्यामुळे ना खूप निवांत चालू आहे सगळं माझं. मी जेव्हा येते झुंबा क्लासवरून तोपर्यंत ऑलमोस्ट मम्मी साफसफाई वगैरे सगळं म्हणजे झाडू फरशी गॅलरी साफ करणं हे सगळं ऑलरेडी करून ठेवते. त्यामुळे आल्या आल्या इतकं फ्रेश वाटतं. जेव्हा याच्या आधी मी यायचे ना तेव्हा येतानाच मला डोक्यामध्ये असं टेन्शन असायचं की बाबा मला हे करायचं आहे ते करायचे ही कामं आवरायची आहेत मग जेवण बनवायचं आहे. पण जेव्हापासून मम्मी आले ना तेव्हापासून हे टेन्शन थोडंसं गेलेलं आहे. मम्मी आपली येईपर्यंत काही ना काही थोडंफार आवरून ठेवते. ॲटलिस्ट साफसफाई जरी केली ना तरीसुद्धा मन फ्रेश होतं एकदम आल्या आल्या घरी. आणि नंतर मग काय आपण कधीही करू शकतो दिवसभरात बाकीची कामं. तर पहिल्यांदा असं होतं आहे की घरी मम्मी इतके दिवस राहिली आहे आणि कोणीतरी हेल्पला किंवा असं आहे. याच्या आधीपर्यंत असं कधी म्हणजे जॉब करायचं जेव्हा लग्नाच्या आधी तेव्हासुद्धा मला वाटायचं की मला टिफिन कोणीतरी करून दिलं तर बरं होईल. आणि सगळं स्वतःला करायला लागायचं कायम. आणि आयतं कधी बाहेरून आले काय झालं जेवण मिळालं आहे असं नाही कधी इथे मला. त्यामुळे छान वाटायला गेले काही दिवस. ओके तर आता लग्नसराई सुरू होते त्यानंतर बरेचसे कार्यक्रम वगैरे पण असतात आणि आता सगळेजण मेकअप तर करतातच. आणि मेकअपमधला सगळ्यात एक महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे लिपस्टिक. तर आज तुम्हाला लिपस्टिकच्या काही शेड्स दाखवते. खूप सुंदर आहेत आणि तुम्हाला नक्की आवडतील. जर तुम्ही खरेदी केलात त्या लिपस्टिक्स आणि यूज केलात तर पैसा वसूल आहे 100%. तर चला मी दाखवते तुम्हाला त्या लिपस्टिक्स. तर हे मामाचे मिसेलर वॉटर आणि ॲलोवेरापासून बनलेले मेकअप रिमूव्हर वाईप्स आहेत. मेकअप करण्याआधी स्किन क्लीन करण्यासाठी सुद्धा तुम्ही यूज करू शकता. तर माझा बेसिक मेकअप जो आहे तो मी करून घेतला. ओनली आता लिपस्टिक बाकी आहे. आर यू अवेअर ऑफ द बेस्ट लिपस्टिक? तर ही बेस्ट लिपस्टिक आहे मी आत्तापर्यंत वापरलेली. आणि या आहेत मामाच्या मोस्ट अमेझिंग क्रीमी मॅट लॉंग स्टे लिपस्टिक्स ज्या 8 तासांसाठी तुमच्या लिप्सवरती टिकून राहतात विदाऊट एनी ड्रायनेस. यामध्ये आहे मुरुमुरू बटर आणि विटॅमिन ई जे पिगमेंटेशन प्रिव्हेंट करतं आणि नरिशमेंट प्रोव्हाइड करतं तुमच्या लिप्सला. मी जो अप्लाय करते तो शेड आहे कॅनबेरी क्रश. अगदी इझिली 1 स्ट्रोकमध्ये अप्लाय होतं. फ्लेक प्रूफ आणि ब्लीड प्रूफ आहे आणि हायली पिगमेंटेड क्रीमी असं याचं मॅट टेक्स्चर आहे. तर ही लिपस्टिक अप्लाय केल्यानंतर लिप्स अगदी क्रीमी आणि स्मूथ असे फील होत होते. आणि आपले ऑल इंडियन स्किन टोन्स आहेत त्याला हे सूट होतात. तर याचे आपण जे शेड्स आहेत ते पाहूया. तर हे कलरफुल 9 शेड्स आहेत आणि नॉन ड्राईंग फॉर्म्युला असल्यामुळे इझिली कम्फर्टेबली तुम्ही डेली बेसिसवरती वेअर करू शकता. त्यामध्ये टॉक्सिन्स आणि हार्मफुल केमिकल्स नसल्यामुळे कम्प्लिटली सेफ आहे एव्हरीडे यूजसाठी. तर या लिपस्टिकसाठीचे जे लिंक्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आणि प्रोडक्टसुद्धा मी टॅग केलेला आहे. नक्की चेक करा. तर जेव्हा तुम्ही ममार्थवरून काही परचेस कराल त्यावेळेस तुमची ऑर्डर लिंक केली जाते वेबसाईटवरती. काही ट्रीशी आणि ते ट्री तुम्ही ट्रॅक करू शकता तुमच्या ऑर्डर थ्रू. ममार्थचं एम आहे 2025 पर्यंत 1 मिलियन ट्रीज प्लांट करायचं. ममार्थचे ऑल प्रोडक्ट्स हे नॅचरल इन्ग्रेडियंट्स पासून बनलेले आहेत. त्याचबरोबर केमिकल फ्री आहेत. प्रोडक्ट्स ऑनलाईनरित्या ममार्थची ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती त्याचसोबत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहेत. त्याचसोबत ऑफलाईनरित्या स्टोर्समध्ये सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला जर असं स्टोअर भेटलं तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. स्क्रीनवर दिसणारा हा कोड यूज करून तुम्ही ममार्थची ऑफिशियल वेबसाईट आणि ॲपवरती 20% ऑफ मिळू शकता. तर मामाच्या या लिपस्टिक रेंजमधील माझे हे 3 फेवरेट आहेत. ते म्हणजे कॅनबेरी क्रश, रुबी क्रश आणि पिंक रोज. मस्त आहेत एकदम क्रीमी टेक्स्चर आहे. तर आज आमची मम्मी चालली आहे रिटर्न गोव्याला. त्यामुळे मला असं वाटतंय मम्मी अजून थोडे दिवस थांब की. मला आत्तापासूनच करमत नाही आहे आणि आता सवय झाली इतके दिवस ती होती. लाडू बनवायचे चालू आहे तर रव्याचे, कारण विनूला हवे होते. ॲक्च्युली त्याच्या कंपनीमध्ये सगळेजण काही ना काहीतरी खायला घेऊन येतात आणि तो म्हणत होता की मला असं अजिबात चांगलं नाही वाटत आहे. सगळे घेऊन येतात आणि मीच काही खायला घेऊन जात नाही. त्यामुळे तो म्हणला की लाडू बनवून द्या रव्याचे. घेऊन जा म्हटलं तर दरवेळेस असं होतं. मागच्या वेळेस चकल्यांचं सगळं तयारी करून ठेवले आणि अचानक उठून जातो. कधी त्याचं फिक्स नसतं की या दिवशी जाणार आहे या टायमिंगला जाणार आहे. कधीही उठतो आणि जातो. त्यामुळे ते प्लॅन करून व्यवस्थित त्याला काही देता येत नाही. लास्ट टाइम आता चकल्या केल्या तुम्ही बघितलं असेलच. त्या दिवशी पण त्याच्या आधी पण असंच झालं की चकल्यांचं सगळं तयारी केली आणि अचानक उठून तयार झालं जायला. त्यामुळे मग आता त्यानं सांगितलं होतं
की येणार आहे मी शनिवार रविवारी आणि बनवा म्हणून, पण अचानक परत कॅन्सल झालं. सो त्याचा कोणतरी मित्र येणार आहे तर त्याच्याकडून पाठवून द्यायचं लाडू. मी ना करायला घेतली आणि मग म्हटलं मम्मीला जरा मदत करूया म्हणून मी पण वळायला बसले. तर राजनंदिनी आले आणि रडायलाच लागली अजिबात. आणि त्यात भांडं गरम होतं म्हणून मग तिला जवळ घ्यायला नको म्हणून मम्मी म्हणली की उठ तू आणि तिला घे. मी तिला घ्यायला गेले आणि ती रडायची बंद झाली. काम करायचं, मम्मीने काम करायचं नाही याच्यामध्ये. आता मम्मीने लाडू सगळे बनवले, तिने मला करूच दिलं नाही. तिला तर मी झोपवलं जाऊन आणि मग आले. तर तोपर्यंत मम्मीने सगळं आवरलेलं, त्यामुळे काय मला करता नाही आले लाडू. माझी लेक बरोबर करता लेकीला माझ्या. मम्मीला कामच लावू द्यायचं नाही. बघ बघ तुझी बी लेक आणि तू बी बघ माझी लेक. कर मम्मी कामा मस्त. तुझ्या हातचीच भाकरी पाहिजे, तुझ्या हातचीच भाकरी पाहिजे, भाजी तुझ्या हातची पाहिजे. येस, उपीट तुझ्या हातचं पाहिजे. देवाजवळ एक लाडू ठेवायचा आहे आता आणि नंतर मग त्याला सगळे देऊन टाकलं. ठेवला नाही ना मग अशी मी बाकी लाडू किती भारी दाखवणार की थांब. मम्मीला टेन्शन आलेलं की ते व्यवस्थित होईल की नाही, कारण काय बरेच दिवस कुठं ग, वर्ष झाले असतील. कधी गेलेस लाडू? किती वर्ष झाले असतील? हां. तर हे लाडू इथे रेडी झालेले आहेत. आमच्या गावात मम्मी नको दो. मम्मी म्हणते की पाडवा आहे, आपल्या घरात असलेलं बरं, घरात दिवा वगैरे लावायचं, हे करायचं, पूजा करायची. मी म्हणायला लागले थांब, काय होतं एवढं. तिचं नाही, माझ्या घरी जाते, लेकीकडे जाऊन राहिले म्हणून. आणि काय म्हणत होते मी, हां नरेंद्र गेलेत मस्त आंबा घाटात फिरायला. अजून आलेले नाही आहेत. मला वाटलं येतील सकाळी लवकर, पण आता जवळजवळ 10:30 झाले आणि अजूनही आलेले नाही आहेत. ते 11ला चेकआउट आहे म्हणत होते. मी किती वाजले? 10:30 येतील लवकर. तर नरेंद्र येतो बोललेले सकाळी लवकर, पण अजून आलेलं नाही आहेत. आता थोड्या वेळात आले की पुन्हा फ्रेश होऊन मम्मीला सोडायला जाणार गाडीला. संध्याकाळची गाडी असते 3:30-4च्या दरम्यान, तर त्या डायरेक्ट बसला बसवायला जाणार. ओके, तर आम्ही झालेलो छान रेडी. आता मी चालले माझ्या फ्रेंडच्या घरी लाडू बनवायला. ॲक्च्युली माझ्याकडे अशी पसरट बुट्टी नव्हती, तर ती मी तिच्याकडून आणली होती, ती द्यायला चालले. आणि पिल्लू पण घेऊन चाललो आम्ही. तर याच्या आधी सुद्धा मी ॲमेझॉनवर मागवलेले काही प्रोडक्ट्स तुम्हाला दाखवलेले आहेत. आणि आत्तासुद्धा मी हे पार्सल मागवलं होतं. माझे दोन्ही ट्रायपॉड्स एका दिवशीच खराब झाले, त्यामुळे मला पुन्हा नवीन मागवावं लागलं. आणि बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी होत्या त्यासुद्धा मागवायच्या होत्या. सध्या तरी घरात पाहिलं ना तर सगळीकडे तुम्हाला असे बॉक्सच दिसतील, कारण बरेचसे वेळ नाही भेटला मला ओपन करायला. आणि जसं जसं मला वेळ भेटेल तसं मी हे ओपन करत बसली आहे. खूप दिवसांपासून मी कार्टमध्ये ॲड करत बसले होते की मला कोणकोणत्या वस्तू हव्यात. आणि मी गावी वगैरे इकडे तिकडे जाणं येणं होतं, सो इथे रिसीव करायला प्रोडक्ट कोणी नव्हतं, त्यामुळे त्या पेंडिंगच होत्या. आणि आता एकदम सगळं मागवल्यामुळे घरात सगळी गर्दी झाली माझ्याकडे प्रोडक्ट्सची. अपकमिंग काही व्हिडिओजमध्ये तुम्हाला हे सुद्धा सगळे प्रोडक्ट मी शेअर करेनच. तुम्हाला हवे असतील तर तुम्हाला मी रिव्ह्यू देईन त्याचे, ॲक्च्युली चांगले असतील तर. आणि आवडलं तर तुम्ही सुद्धा परचेस करू शकता तुम्हाला गरज असेल तर. तर मम्मी जाणार होती, सो मी फक्त प्रोडक्ट चेक केले कसे आहेत आणि त्यानंतर पुन्हा ठेवून दिले. आई चालले बाळ. नंदू बाय बिल्लू. बाय बाय. जातो म्हणा माझ्याबरोबर. पिल्लू जाणार तू? माझ्याबरोबर. हे बघ हे काय पिल्लू जाणार तू आई बरोबर? बाय बाय. ये म्हणा आईला लवकर ये. आईला थांब म्हणताना आई नाही थांबत आहे. हां, जाव्यांकडे राहायचं नसते म्हणते जास्त दिवस. चला चल सामान मी घेतो. चेन लावतो ती ग. घेतो ना मी, घेतो तिला घे फक्त.
काय ते पिल्लू किती खुश आमचं, किती खुश झालं पिल्लू. हा तर मम्मी जाताना पुन्हा इमोशनल झाली होती. तिला अजिबात जाऊ वाटत नव्हतं बाळाला सोडून. तर संध्याकाळी डायरेक्ट एक गाडी असते आमच्या गावी, तर मम्मीला सोडायला नरेंद्र जात होते. यानंतर मी व्हिडिओ शूट केला नाही आणि घरात अजिबात आम्हाला करमलं नाही मम्मी गेल्यानंतर, कारण इतके दिवस सोबत होती. रात्रीसुद्धा मी बाहेर असं फेऱ्या मारत बसले होते, ती नव्हती घरात, त्यामुळे करमत नव्हतं. व्हिडिओचा इथेच करते. आय होप तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा.